उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, आज रविवार आहे. इथे गुरुवार आणि रविवार स्वामींचा जनता दरबार भरवला जातो आणि या स्वामींच्या जनता दरबारामध्ये आज देशातून, राज्यातून आणि विदेशातून असंख्य भाविक स्वामींच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आणि हयात स्वामींचे सेवेकरी होण्यासाठी खरं तर आपण आलेला आहात. गेले काही तासापासून आपण या पुण्यभूमीत बसलेला आहात. सकाळी भोपाळीनंतर आपण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठन केलेलं आहे. महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत भगवान खंडेराव आहेत आणि आज त्यांचा दिवस आहे. आणि महाराष्ट्रातल्या रहिवाशांचं कुलदैवत खंडोबा आहे हे आपणाला विदित आहे. म्हणून आपण या निमित्तानं कुलधर्म कुलाचार करण्याला ही एक नामी संधी स्वामींनीच दिलेली आहे. तथापि आमच्या प्रतिनिधीनं नवीन सेवेकरी होणाऱ्या भाविकांना मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा परिचय करून द्यावा. म्हणजे ज्या आज आपण बहुविध समस्या आणलेल्या आहेत, मुलांच्या शिक्षणाविषयी, विवाहाविषयी, अपत्याविषयी, आजारपणाविषयी, स्वास्थ्याविषयी, सुखशांतीविषयी, त्याला जबाबदार खंडेराव आहेत. आपण प्रतिवर्षी खंडोबाला जातो का? गेलो तर नुसतंच पाया पडून येतो का? हे आपण आपल्या मनाला विचारावं. ते आपले कुळाचे वडील आहेत. वर्षातून एकदा तरी त्यांना एक धोतरपान, एक उपरणं, सव्वा पाव भंडार तथा हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य, एवढंच वर्षातून एकदा किमान अपेक्षित आहे. एवढं करणाऱ्यांना निश्चितपणे खंडोबाची कृपा होते आणि त्यांना आशीर्वाद मिळतो. त्यांच्या कामात कुठलाही खंड पडत नाही, त्याला खंडोबा म्हणतात. हे झालं खंडोबाचं. परंतु महाराष्ट्रात अजून बऱ्याच जणांना आपला खंडोबा नेमका कोणता आहे? मुख्य ठिकाण जेजुरी आहे, त्याचे उपठिकाण 14 आहेत. पैकी आपण आपल्या कुळात कोणत्या खंडोबाला भजत आलो हे आपण जुन्या लोकांना विचारावं. तीच अवस्था कुलदेवतेची आहे. या देशाचे पिताश्री भगवान शिव आहेत. शिव आणि खंडोबा हे वेगळे नाहीत. आणि मातोश्री पार्वती ह्या देशाच्या माता आहेत. त्यांनी जगाच्या उद्धारासाठी घेतलेले आविष्कार 52 शक्तिपीठांचा समावेश आहे. राज्यात, भारतातल्या सर्व राज्यामध्ये त्यांचा पीठांचा समावेश आहे. एकट्या महाराष्ट्राचं बोलायचं झालं, महाराष्ट्रात 4 शक्तिपीठं तुम्हाला मिळालेली आहे. त्यात सर्वात मोठं शक्तिपीठ सप्तशृंग आहे. 18 भुजा लावून अति प्रचंड राक्षसांचा संहार करण्यासाठी त्यांना ते रूप घ्यावं लागलं. आणि तिथे तो महिषासूर पायाखाली घालून देवांना स्वातंत्र्य दिलं. ते ठिकाण म्हणजे सप्तशृंग. दुसरं मराठवाड्याच्या वाट्याला आलेलं तुळजापूर आहे. आपल्या महाराष्ट्र रहिवाशांच्या बऱ्यापैकी कुळांची कुलस्वामिनी तुळजापूर आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आहे. विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर माहूर आहे. अशी 4 शक्तिपीठं
महाराष्ट्रवासियांना संरक्षण आशीर्वाद देण्यासाठी ती उभी आहेत. पण आपण तिथं गेलो तर याप्रमाणे केलं तर भगवतीला जाताना तिला वर्षातून एकदा तरी हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पूर्णा वारणाचा नैवेद्य एवढं माफक अपेक्षित आहे आणि ते वर्षातून एकदा पुरेसं आहे. ज्यांना नेहमी शक्य आहे त्याबद्दल दुमत नाही, पण सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना परवडेल, आवडेल, आशीर्वाद मिळेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन आणि कुलधर्म कुलाचार प्रत्येक कुटुंबात झाले तर प्रत्येक कुटुंबात सर्व सदस्य त्या चाकोरीत राहतात, त्यांच्या चाकोरीत राहतात. त्यांना कुठलेही परंतु समस्या निर्माण होत नाही, ते व्यसनांकडे वळत नाही. म्हणून इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या सर्व भगिनींनी हे लक्षात ठेवावं की आपण वर्षातून एकदा परिवारासह देवी आणि खंडोबाला जावं. आधी खंडोबाला जावं, नंतर देवीला जावं आणि देवीला गेल्यानंतर कुठल्याही तीर्थक्षेत्रात न जाता तडक घरी यावं. असा दंडक आहे. येणेप्रमाणे जर आपण केलं तर आपण ज्या काही सकाळपासून खूप समस्या लिहून दिलेल्या होत्या, मुलांच्या शिक्षणाच्या होत्या, विवाहाच्या होत्या, नोकरीच्या होत्या, आजारपणांच्या होत्या, उद्योग व्यवसाय, मनःशांती, आजारपण या संदर्भातल्या होत्या, या सर्व समस्या या आशीर्वादात एवढी ताकद आहे, एवढी ऊर्जा आहे, त्या बऱ्या होतात. हे सर्व करण्याआधी स्वामी महाराजांचा मार्ग समजून घेणं अगत्याचं आहे. त्याआधी ज्या भाविकांनी तेजोनिधी वाचला असेल त्यांनाच हे कळेल. म्हणून इथे तेजोनिधी वाचणारे जे कोणी असतील त्यांनी कृपया हात वरती करावेत. थोडेसे हात वरती आलेत ते कट्टर सेवेकरी होतील. किती सुखदुःख आली, संकट आली, ते मागे सरणार नाहीत. एवढं सामर्थ्य, एवढी ऊर्जा तेजोनिधी ग्रंथात दिलेली आहे. म्हणून महाराजांच्या कट्टरपंथी सेवेकरी तयार होण्यासाठी या ग्रंथाचं आपण वेळोवेळी वाचन करावं. त्यामुळं निश्चितपणे त्या प्रबोधनातून चांगली माणसं घडली जातील, आदर्श नागरिक घडले जातील, निर्व्यसनी पिढी घडली जाईल. म्हणून आपण तेजोनिधी या ग्रंथाचं अनन्यसाधारण महत्त्व होणाऱ्या सेवेकऱ्यांपर्यंत मांडावं. केवळ आपली समस्या सुटली म्हणजे सेवेकरी झालो ही गोष्ट चुकीची आहे. तसं न करता आपण निश्चिम आणि ठामपणे या ग्रंथाचं वाचन करावं. ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तरच भगवंताकडे जाता येईल. या उक्तीप्रमाणे आपण या ग्रंथांचं वाचन, मनन, पठन वेळोवेळी ती पानं चाळावीत. सेवेकरी झाल्यानंतर रोज 3 अध्याय, 11 माळा जप हे आपल्याला हयात शेवटचा श्वास असेपर्यंत करावंच लागणार आहे. त्यात अजिबात दुमत नाही. म्हणून आपण या सर्व बाबी कृपया करताना आज आपल्यामध्ये आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण सुखात जावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार होणं अगत्याचं आहे. ज्या घरामध्ये श्रावणबाळ आणि पुंडलिक तयार होतील तिथे त्या घरामध्ये सौख्य, समाधान, गोकुळासारखं घर तिथे नांदलं आहे. म्हणून आपणाला हे काम आमचे गुरुजन प्रतिनिधी इथे आलेले आहेत, त्या गुरुजन प्रतिनिधींनी पुढे येऊन आपला परिचय द्यावा आणि सर्व सेवेत असणारे आणि सेवानिवृत्त असणारे सर्व गुरुजनांना निवेदन करावं. आठवड्यातला थोडासा वेळ शिक्षक, पालक, विद्यार्थी या तिघांना द्यावा. त्यात शिक्षकांनी कसं शिकवावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं आणि पालकांनी त्यांच्याशी कसं वागावं हा सर्वात नाजूक मुद्दा आहे.
या मुद्द्याप्रमाणे जर आपण वागलो तर मला वाटतं विस्कटलेली घडी निश्चितपणे सुस्थिर होईल. म्हणून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे खूप जवळीक नातं आहे. म्हणून समाजात बसता उठता अनेक भगिनी, अनेक सेवेकरी एकमेकाला विचारतात, तुम्हाला मुलं बाळं किती आहेत? असं का विचारत नाही? तुमच्याकडे किती संपत्ती, घोडे, गाड्या, हे जनतेला याचं काही पडलेलं नाही. जनतेला संपत्ती, सोनं नाणं नको आहे. आपुलकीनं विचारलं जातं, तुम्हाला मुलं बाळं किती आहेत? म्हणून ही खरी संपत्ती आहे. मुलं बाळं ही खरी संपत्ती आहे. आणि त्या संपत्तीवर संस्कार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. या देशात ज्यांना राहायचं आहे त्यांनी पुढील पिढ्यांवर संस्कार करावेत. नकळत ही देशाची, धर्माची सेवा या कार्यातून घडत आहे. आणि या कार्याचं उद्दिष्ट आहे, गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी. आमचे अनेक पोलीस अधिकारी इथे दर गुरुवार रविवारी येऊन सांगतात, आमच्या गावी केंद्र काढा, आमच्या कार्यक्षेत्रात केंद्र काढा. का? गुन्हेगारी थांबते, आमचं काम कमी होतं. आणि हे वास्तव आहे. जिथे जिथे स्वामी केंद्र आहेत तिथे तिथे संस्कार आहेत, तिथे गुन्हेगारीशी संबंध येत नाही. म्हणून वाढणारी गुन्हेगारी थांबवायची असेल, प्रत्येकाच्या अंतःकरणावर संस्कार केले तरच त्याचा माणूस होईल. आणि माणसा माणसा कधी होशील माणूस, हे संत मालिकेनं आमच्या बहिणाबाई असतील, आमच्या मुक्तादेवी असतील, यांनी प्रत्येक व्यक्तीला माणसा तो माणसासारखा हो अशीच भजनं त्यांच्यापर्यंत पोचवलेली होती आणि आहे. कारण मनुष्य जन्माला येताना तसं अजून गुरुपौर्णिमा संपलेली नाही. गेले 12 दिवस झाले रोज लाखो भाविक स्वामींचं गुरुपद घ्यायला येत आहेत. लाखो. कालही त्र्यंबकेश्वरला काही लाख भाविक आलेले होते. स्वामींचे सेवेकरी आणि स्वामींनी गुरुपद आपलं घ्यावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. तथा गुरूंचे 5 प्रकार आहेत. गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व हे भगवान स्वामी महाराज आहेत. त्यांनी अनेक साधू संतांची गुरुपदं घेतली. त्यात आमचे साईबाबा असतील, शेगावचे गजानन महाराज असतील, पुण्याचे जंगली महाराज असतील, नागपूरचे ताजुद्दीन महाराज असतील, श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद असतील, असे कितीतरी सगळ्याच समाजाची गुरुपदं स्वामींनी घेतले. त्यांनी जातीभेद मानला नाही. जातीपाती पुछे नाही कोई. त्यांचं ध्येय एकच होतं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच माणूस म्हणतात. आणि तशी माणसं जर या राज्यात देशात तयार झाली तर मला वाटतं निश्चितपणे रामराज्याप्रमाणे या देशात माणुसकी शास्त्र रोमारोमात प्रत्येकाच्या मनामनात पोचलं जाईल, यात दुमत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की स्वामी मार्ग, स्वामी कार्य हे तेजोनिधीमधून जर आपण समजून घेतलं तरच आपण टिकाऊ सेवेकरी यातून तयार हो. मार्गात येणं फार सोपं आहे. बिल्ला लावून सेवेकऱ्याचा घेणं हे त्याहीपेक्षा सोपं आहे. मार्गातून निघून जाणं त्याहीपेक्षा सोपं आहे. परंतु टिकून राहणं मात्र सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून इथे आलेल्या भाविकांना सेवेकरी होताना टिकाऊ सेवेकरी होणं ही खरं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण टिकाऊ सेवेकरी होण्यासाठी या सर्व बाबी कृपया सहानुभूतीपूर्वक समजून घ्याव्यात. म्हणजे येणाऱ्या अडीअडचणीवर आपण निश्चितपणे मात करू शकू, यात तिळमात्र शंका नाही. म्हणून पुढचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. आज मुलाबाळांच्या विवाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यातले त्यात
एक वेळी मुलींची लग्न करणं सोपं आहे, मुलांचे लग्न करणं फार अवघड आहे. तुम्हाला उलटं वाटेल, उलटं नाही. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खाट्या सूनबाई मिळाली तर घराचं घर पण देशाचं देश पण राहणार नाही. म्हणून ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह कशी करावी यासाठी गावागणिक विवाह मंडळं आपण उभी करावी आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात जर मुलामुलींची विवाह केली, पुढचे अनर्थ टळतील. पुढे काही वाढून ठेवलेलं आहे. आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण 50% चाललेलं आहे. हे सारं थांबेल. चुकीच्या पद्धतीत विवाह करण्यापेक्षा ऋणानं बंधित पद्धतीनं विवाह करणं योग्य नाही. कृपया हे सर्व करत असताना मान पान सन्मान अपमान या गोष्टी वर्ज्य आहेत. त्याला तुम्ही थारा देऊ नका. आणि याही व्यतिरिक्त अजून आपण कोणाचे देणेदार आहोत. केवळ आपल्यापुरतं आपण बघू नये. राज्यामध्ये वाढत्या आत्महत्याग्रस्तांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? देशाचं रक्षण करणारे जे शहीद जवान आहेत त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? सरकार थोडीच करणार आहे. हे आपल्याला करायचं आहे. म्हणून एक अपपर भाव, सामुदायिक सहजीवन, सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी आपणाला विवाह मंडळातून एक वेळी प्रश्न उत्तराचं काम कमी झालं तरी चालेल, परंतु मुलामुलींचं लग्न, एक लग्न लावणं म्हणजे अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. एक लग्न म्हणजे एक यज्ञ आहे. आणि गोरगरिबांच्या मुलामुलींची लग्न जर श्रीमंत लोकांनी त्यात लक्ष घालून केली तर त्यांना यज्ञ केल्याचं श्रेय मिळेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, या पद्धतीनं आपण विवाह मंडळं गावागणिक काढावीत. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत आहेत. त्या सर्व ग्रामपंचायत नगरपालिका सदस्यांवर ही जिम्मेदारी द्यावी. तुम्हाला गावाचा विकास करायचा असेल तर गरिबांची लग्न तुम्ही मोफत करून दाखवा, बिना हुंड्यानं करून दाखवा, तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. इतरत्र पार्ट्या काहीतरी अनाठाई खर्च करण्यापेक्षा चांगल्या कामासाठी खर्च करणं उचित ठरणार आहे. हाही संदेश आपण या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून जनतेपर्यंत कृपया पोचवण्याचं धाडस करावं. काही दिवस लोक तुम्हाला नावं ठेवतील, यांना काम नाही म्हणून हे आलेत. म्हणू देत. निंदकाचे घरं असावे शेजारी. आपल्यावर निंदा टीका झाली तरच आपण चांगलं काम करतो. आणि भारतीय संत मालिकेत यात एकही संत सुटला नाही गेल्या हजारो वर्ष. आमचे ज्ञानेश्वर भावंड असतील, स्वकीयांनी किती टीका केली, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, सारीच संत मंडळी असतील, चोखोबा गोरोबा असतील, यांना लोकांनी मारलेलं आहे. पण यांनी त्यांचा उद्देश थांबवला नाही. मग लोक त्यांना चांगलं केव्हा म्हणायला लागले? ते मेल्यावर. मेल्यावर लोक चांगलं म्हणतात. ही संत मालिकेचा वारसा आपणाला माहीत असावा म्हणून सांगण्याचं प्रयोजन आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपल्यातूनही असे काही चांगल्या विचाराची संत मंडळी तयार करावेत आणि त्यांनी जनतेचं कल्याण करण्यासाठी चांगल्या मार्गाचं अवलंबन करावं, हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपणाला विवाह मंडळं गावागणिक उभी करणं क्रमप्राप्त आहे. आणि विवाह मंडळाची ख्याती एवढी आहे, आज तागायत 70 ते 80 वर्षात स्वामी कार्यातून, स्वामींच्या आशीर्वादातून आणि ऋणानं बंधातून जेवढी विवाह झाली, आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करण्याची हमी या मंडळाकडे आहे. म्हणून आपण उतावीळपणे मुलामुलींची विवाह करू नका. शांतपणे आणि ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह करा, हे निवेदन आहे. तर पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. शेतीबद्दल खूप बोलता येईल.
या कार्यानं गेल्या 40 वर्षात कृषी मेळावे राज्यात एकही जिल्हा शिल्लक ठेवला नाही की तिथे कृषी सत्संग मेळावा झाला नाही। लाखो शेतकऱ्यांपर्यंत स्वामींचं कार्य पोचवण्याला हा विभाग जिम्मेदार आहे। म्हणून त्यात शेती कशी करावी, माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, शेतीला योग्य भाव मिळण्यासाठी शेतातील परिसरात जी सेंद्रिय दैवतं आहेत त्यांचा प्रतिमाह सन्मान कसा करावा, त्यांचा आशीर्वाद कसा घ्यावा। त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर फार खर्चिक नाही, जवळपास असणाऱ्या म्हसोबा, मावलाया, वेताळ, मुंजा, झोटिंग सेंद्रिय दैवतं जी आहेत, दगडांना शेंदूर लावलेले, त्यांना महिन्यातून एकदा एक भाकरी कांदा चटणी अर्पण करायची, बाकी काही। तो प्रसाद आपण खायचा नाही असं कृषीशास्त्रात दिलेलं आहे। आणि जे जे सेवेकरी शेतकरी करतात त्यांना त्याची अनुभूती आलेली आहे, चांगले अनुभव आलेले आहेत। म्हणून एवढं करणं काही फार अवघड आहे अशातला भाग नाही। तर पुढचा विभाग इथे आरोग्य विभागाला घेऊन डॉक्टर लोक इथे आलेले आहेत, कारण इथे दर गुरुवार रविवारी शेकडोवर कॅन्सर रुग्ण येतात। आता इथे काही कॅन्सर रुग्ण आलेले आहेत, त्यांनी घाबरून जाऊ नका। कॅन्सरसाठी इथे हमखास इलाज आहे, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना असणारा दवा उपलब्ध आहे। फार तर फार ते औषधं कडू तुरट आहेत। इथे सप्तरंगी नावाची वनस्पती काढा आहे, सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो। ज्यांना रक्ताचा कॅन्सर तथा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी आहे। ज्यांच्या पोटात किंवा शरीरात कुठेही गाठी आहेत त्यांनी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास 100% त्या गाठींचं पाणी होतं। औषधं कडू तुरट आहेत, ते पटतील तर घ्या, सक्ती नाही। म्हणून हा दवा गरिबांना निश्चितपणे परवडणारा आहे। फक्त तो आजार परत होऊ नये म्हणून एक 2-4 पथ्ये दिलेली आहेत, तेवढी सर्वांनीच पाळावी। ज्यांना कॅन्सर नाही त्यांनी पाळावी, कॅन्सर आहे त्यांनी पाळावी। त्यात ते 4-5 पदार्थ आहेत। त्यात पहिलं वांगी आहे। वांगे म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंगावर काटाच होते। महाराष्ट्रात असा एकही माणूस नाही, असं एकही घर नाही की त्याला वांगी आवडत नाही। म्हणून वांगी टाळणं, ती फक्त खंडोबाला चंपा षष्ठीच्याच वेळी वापर करणं हे योग्य ठरणार आहे। त्यानंतर उडीद आहे, बाजरी आहे, मक्याचं कणीस मका आहे, हिरवी मिरची आहे। हिरवी मिरची तर तेच आहे, सर्वात जास्त हिरवी मिरची महाराष्ट्र खातो। म्हणून दिल्लीला, आता दिल्लीचे लोक इथे बसलेले आहेत, तुम्ही त्यांना विचारा। उत्तर भारतातले लोक महाराष्ट्राला या बाबतीत, रसोईच्या बाबतीत नावं ठेवतात। महाराष्ट्र प्रदेश हा ढाल तलवारीचं जेवण करणारा आहे। ढाल म्हणजे भाकरी, तलवार म्हणजे हिरवी मिरची। आजही मराठवाड्यात अशी माणसं आहेत की त्या भाकरीबरोबर कच्ची हिरवी मिरची खाणारे अजूनही काही बाददर आहेत। परंतु साठी उलटल्यावर गुडघे काम देत नाही, सांधे काम देत नाही, जागेवर बसावं लागतं, हालचाल होत नाही। हे सारे आजार हिरवी मिरची पैदा करते। सांध्यांची दुखणी, वाताचे विकार याला कारणीभूत हिरवी मिरची आहे। तुम्ही लाल मिरची चवीपुरती जरूर खा, पण कमी खा, हा सांगण्याचा आशय आहे। म्हणून आपण हे सर्व आजार महाराष्ट्रातले लोक रोज आचरणात, आहारात वापरतात। त्यामुळं महाराष्ट्रात असं एकही गाव नाही की तिथे दवाखान्यांमध्ये गर्दी नाही। हे वास्तव लपवता येत नाही, ते आमच्या डॉक्टरांना विचारा। म्हणून तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल, हा घरगुती आयुर्वेद ग्रंथ वाचा। आणि इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या सर्व भगिनींनी मसाल्याच्या डब्याचा अभ्यास करा। त्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं दिलेली आहेत तुम्हाला, त्याचा वापर कसा करावा। त्यात जिरं आहे, मिरं आहे,
त्यात हळद आहे, तेजपान आहे, दालचिनी आहे, कितीतरी आहे. ती सारी औषधं आहेत. त्याला स्वयंपाक म्हणून समजू नका, ती औषधं आहेत. म्हणून सरकारनं अन्न औषध प्रशासन खातं नेमलं. अन्न हे आपलं औषध आहे आरोग्याचं, आणि ते औषधासारखं वापरावं हा त्यामागचा मुख्य मुद्दा आहे. म्हणून एखाद्या कुटुंबामध्ये हिमोग्लोबिन कोणाचं कमी झालं, प्लेटलेट कमी झाल्या, 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्ल्याबरोबर तिसऱ्या दिवशी प्लेटलेट पूर्वपदावर येतात. हिमोग्लोबिन 14 ते 15पर्यंत जातं. हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकलमध्ये गोळ्या घेण्याचं प्रयोजन नाही. एवढं उपाय आहे एका जिऱ्यामध्ये आहे. तुम्ही जिरं रोज ओळखता आणि वापरता, एवढं सामर्थ्य जिऱ्यात आहे. व्यसनाधीनता घालवण्यासाठी मिऱ्यासारखा दवा नाही. हळद तर ही बहुगुणी आहे. वात, कफ, पित्त यावर संजीवनी आहे. पूर्वी कोणाला काही जखम झाली, ठेच लागली, पटकन हळद लावून ती जखम दुसऱ्या दिवशी बरी व्हायची. अजून तो गुणधर्म हळदीचा तसाच आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी चांगली दालचिनी चांगल्या मधाबरोबर घासून 4-5 टाईम प्राशन केली, ते चाटण घेतलं तर शरीराला जेवढं वजन लागतं तेवढंच राहतं. कमी होत नाही, वाढत आहे नाही. या साऱ्या केमया मसाल्याच्या डब्यातल्या औषधींच्या आहे. म्हणून आमच्या भगिनींना एक प्रेमानं कळकळीचं निवेदन आहे, तुम्ही त्या मसाल्याच्या डब्याचा आधी अभ्यास करा, त्याचा वापर करा, आणि मग तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांना निरोगी करा. डॉक्टरकडे जाण्याचं काम कमीत कमी ठेवा. आज शनिवार रविवार आला की बऱ्याच भगिनी घरात स्वयंपाक करतच नाही. सगळे सदस्य कुठे जेवायला जातात ते तुम्हाला माहीत आहे. आणि बाहेर डोळ्याआड सृष्टीआड जी सारी हॉटेल्स आहेत ते आम्ही न बोललेलं अधिक चांगलं, तुम्हालाही माहीत आहे. आपण बाहेरगावी जाताना घरातील आपण शिदोरी जवळ ठेवली, त्या हॉटेलच्या अन्नापेक्षा तुम्ही बनवलेला स्वयंपाक केव्हाही चांगलाच आहे, हे विसरता कामा नये. म्हणून शक्यतो हॉटेलिंग करू नये. तिथे जे काय वापरलं जातं त्यात काय काय मिक्स असतं हे देवालासुद्धा ओळखता येणार नाही. हे वास्तव आहे, लपून ठेवता येत नाही. आणि त्यामुळं खूप हॉटेलचं खाण्यामुळं काय काय आजार झाले. हॉस्पिटलमध्ये उभं राहायला जागा नाही, हे मुख्य कारण आहे. म्हणून या कारणाकडे भगिनींनी आपली मतं मनं सदस्यांपर्यंत मांडावीत आणि त्यांना निरोगी करावं, हे कळकळीचं आव्हान. त्यात अजून 5 पांढरे पदार्थ आहेत, ते टाळता आले तर फारच छान. जे पांढरे 5 पदार्थ टाळतील त्यांना आयुष्यात हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही, दवाखान्यात जावं लागणार नाही. त्यात पहिला पांढरा पदार्थ आहे महाराष्ट्रात पिकणारी साखर. इतर राज्यामध्ये जी साखर बनवतात तिच्यात कुठलंही केमिकल टाकत नाही. खांडसरी आहे, अजून बऱ्याच प्रकारची साखर आहेत, कुठलंही विषारी द्रव्य टाकत नाही. पण महाराष्ट्रामध्ये गेल्या 70 वर्षापासून साखर पांढरी होण्यासाठी तिच्यात कितीतरी केमिकल टाकतात, गंधक टाकतात. आणि महाराष्ट्रात असं एकही घर नाही की त्या घरापर्यंत डायबिटिक्स पोचलेलं नाही. हल्ली लहान लहान मुलांना तो झालेला आहे. म्हणून तसली साखर वापरण्याऐवजी अन्य शेजारी प्रांतांमध्ये खांडसरी तयार होते, तिच्यात गंधक वगैरे काही टाकत नाही. साखर काळपट ब्राऊन रंगाची आहे, ती एक वेळी परवडेल, ती पण प्रमाणात वापरावी. दुसरा पांढरा पदार्थ ताटाचं मीठ आहे, द्वारकेला तयार होतं. त्यात 16 प्रकारचे केमिकल आहेत आणि कापरासारखं पांढरं शुभ्र आहे. त्यामुळं काय झालं, ज्या ज्या भगिनी ते मीठ घरात वापरतात स्वयंपाकाला,
तिथे तिथे मेंदूचे आजार, किडनीचे विकार, हृदयविकाराचे आजार त्या मिठामुळं होतात. कारण तुम्ही स्वतः जाऊन बघा, बेट द्वारकेच्या पलीकडे फार मोठं मिठाचं आगर आहे त्या कंपनीचं. रोज शेकडो वॅगन जगात देशात ते पुरवतात. पण तिथले जे कामगार आहेत मीठ बनवणारे, एकही समाधानी नाही. सगळे बऱ्याचपैकी लोकांना हत्तीरोग झालेला आहे, तो कधीच बरा होत नाही. आणि त्याला एवढी दुर्गंधी आहे की तुम्ही नाकाला रुमाल लावून सुद्धा पोचू शकत नाही. एवढे विषारी द्रव्य त्या मिठात मिक्स करतात चुकून. आज जर महात्मा गांधी असते, मिठाला बंद करण्याचा सत्याग्रह त्यांना करावा लागला असता. उलटं ही अवस्था आहे. म्हणून आपण पूर्वी जे काळं मीठ, ओबडधोबड मीठ आहारात वापरायचो ते सर्वात चांगलं होतं. आजही आयुर्वेदिक मीठ, शेंदेलोन मीठ, ते जर तुम्ही प्रमाणात वापरलं तर ब्लड प्रेशर, मेंदूचे विकार, हृदयविकार हे त्वरित थांबतील. हा मोलाचा सल्ला आहे. अधिक माहिती आपल्या आयुर्वेद ग्रंथात दिलेली आहे. पुढचा पांढरा पदार्थ मैदा बेकरी आहे. ज्यावेळी आपण मैदा बेकरीचे पदार्थ खातो त्यावेळी त्या लिव्हरवर, जठरावर स्लॅब पडतो आणि अपचनाचे, गॅसचे विकार निर्माण होतात. म्हणून चुकूनही आहारात बेकरी मैदा टाळा. पुढचा पदार्थ साबुदाणा आहे. सोमवार एकादशी उपवास आले की भगिनींना ते उपवास करणं दुरापास्त झालेलं आहे. तुम्ही बघा, एक वाटीभर खिचडी आणि ग्लासभर पाणी तुम्ही पिलात, दिवसभर भूक लागत नाही. का? पोटात तो असा रबराचा स्लॅब पडतो, भूकच लागत नाही. हे वास्तव लपवता येत नाही आणि त्यामुळं अनेक विकार उपवासामुळं झालेले आहेत. उपवासाला कोणते पदार्थ खावेत हे तुम्ही नक्की विचाराल. साबुदाणा सोडून अनेक पदार्थ आहेत. त्यात राजगिरा आहे, शिंगाडा आहे, भगर आहे. हे हलके पदार्थ आहे. फळं आहेत. याचा कृपया वापर करावा हे कळकळीचं आवाहन. म्हणून मैदा, बेकरी, साखर हे जे पदार्थ आहेत, हे जे टाळू शकतील त्यांना डॉक्टरकडे जायचं काम पडणार नाही. म्हणून आपण शक्यतो कटाक्षानं हे टाळण्याचा प्रयत्न करावा आणि अनुभव घ्यावा महिनाभर, मग ठरवावं काय करायचं. अधिक माहिती आपल्या आयुर्वेद ग्रंथात आहे. तर पुढचा विभाग आरोग्यानंतर इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तुरचना कशी असावी अधिक माहिती ज्ञानदान 1 ते 4 मध्ये दिलेली असून, घरामध्ये ईशान्येला टॉयलेट असेल, जिना असेल, घरात बंद पडलेली घड्याळं असतील, फुटलेले भांडे, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे असतील, घरात किचनला किंवा अन्यत्र कुठेतरी काळा दगड वापरलेला आहे. ज्या भगिनींच्या घरात किचनला किंवा अन्यत्र काळा कडप्पा वापरलेला आहे त्यांनी हात वरती करावे, म्हणजे मला त्यांना उपाय सांगता येते. खूप हात वरती आलेत, धन्यवाद. पण घाबरून जाऊ नका. काळा दगड तोडफोड करू नका, त्याचा रंग बदला. दृष्टीतलं सृष्टीत आणण्यासाठी आणि सृष्टीतलं दृष्टीत आणण्याचं काम रंगसंगती करते. म्हणून तुम्ही घरी गेल्यावर पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंटचा डबा न्या आणि त्या काळ्याला पांढरा करा. त्याच मिनिटाला तिथे 7:30 आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबतील आणि तुम्हाला त्याचा परिणाम चांगला दिसेल. तोडफोड न करता अशी माहिती, अमूल्य माहिती हे वास्तुतज्ञ आपणाशी संबोधित करणार आहेत. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन अन्य भाविकांना केंद्राविषयी, दैनिक साप्ताहिक केंद्राविषयी
सखोल आणि आमोल मार्गदर्शन करावं, म्हणजे पुन्हा हा देश, ही संस्कृती एक संघ एक संत होण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला वापर करता येईल. म्हणून आलेल्या भाविकांनी, काही नवीन केंद्राचे प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आम्हाला भेटण्याआधी वकील लोकांना भेटून मग इकडे यावं, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्यासोबत स्वयंरोजगार आणि पर्यावरणपूरक प्रतिनिधी आलेले आहेत, पशुगोवंश प्रतिनिधी आलेले आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रबोधन आलेले आहेत, देश विदेश अभियान, दुर्गा अभियान प्रतिनिधी आलेले आहेत. या सर्वांनी आपला ओळख परिचय करून द्यावा आणि या कार्यातून केलेलं जे कामकाज आहे ते जनतेला सांगावं. जनता अनभिज्ञ आहे, जनतेला हे काही ठाऊक नाही हे आपण कोणासाठी करतो म्हणून. प्रत्येकाला वाटतं आपल्या समस्या सुटल्या म्हणजे गंगेत घोडं आलं, पण मग हे देशाचं धर्माचं काम कोण करेल? माणसांना सन्मार्गाला लावण्याचं काम कोण करेल? म्हणून या कामी थोडासा आपला बहुमोल वेळ चांगल्या कामासाठी जर खर्ची घातला तर निश्चितपणे त्या वेळेचं सोनं होईल. या विभागाकडून आपल्या समस्या निवारण करून घ्याव्यात. आणि आता शेवटच्या विभागाकडे वळताना, शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे. त्या विभागात काम करणाऱ्या भगिनींनी आपला परिचय देऊन आज आणि काल असंख्य भगिनी त्र्यंबकेश्वरसह हजर होत्या. मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हा विषय तसा खूप महत्त्वाचा आहे आणि या कामी अनेक भगिनी अजूनही अनभिज्ञ आहेत. देवघर कसं असावं, देवाऱ्यात किती देव, कोणते असावेत, कोणते नसावेत, याचंही मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. बऱ्याच घरात काही भगिनी आज काही समस्या घेऊन आलेल्या आहेत. आमच्या कुटुंबात काही सदस्य चोरून व्यसनं करतात, त्यावर काही उपाय आहे का? आहेत. शंकराच्या पिंडीवर किंवा श्रीयंत्रावर रुद्र अभिषेक करून ते तीर्थ जर कुटुंबियांना दिलं, महिन्याभरात ते शाकाहारी होतील आणि सारी व्यसनं बंद होतील, मांसाहारसुद्धा बंद होईल. म्हणून ही किमया भगिनींनी घरच्या घरी कृपया आमच्या भगिनींकडून कृपया समजून घ्यावी. त्याला रुपया लागत नाही. तुम्हाला तुमचा 15-20 मिनिटाचा वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घालावा लागेल, एवढंच आहे. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. आज बऱ्याच कुटुंबियांनी लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जबाजारी या संदर्भात लेखी विचारणा केलेली आहे. इथे बसलेल्या प्रतिनिधींना एक निवेदन आहे, तुम्ही तोंडी प्रश्न विचारू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला रीतसर पेपर दिला जाईल आणि त्या पेपरवर थोडक्यात कुटुंबियांच्या साऱ्या समस्या पेपरवर लिहा. तुमचं नाव लिहा, तुमचं पूर्ण नाव लिहा, देवी माहिती असेल, खंडोबा माहिती असेल ती लिहा आणि तो पेपर आमच्या प्रतिनिधीमार्फत आमच्याकडे पाठवा. तुम्ही स्वतः घेऊन येऊ नका. त्या गर्दीमध्ये आम्हाला तेवढा वेळ पुरेसा मिळणार नाही. इथे एकाचंच काम करायचं नाही, दिवसभरात हजारो फॉर्म आमच्याकडे येतात आणि प्रत्येकाला तो फॉर्म मिळावा, त्यांच्या समस्या सुटाव्यात अशी आमची खंत आहे. म्हणून ह्या कामाला आपण जर सहकार्य केलं, हजारो जणांचं काम करता येईल, हे कृपया आपण ध्यानात ठेवावं. म्हणून आपल्या समस्या आमच्या प्रतिनिधीमार्फत आमच्यापर्यंत आणाव्यात. आपण स्वतः आणू नका, हे कळकळीचं आवाहन आहे. समस्या निवारण करण्यासाठी आमचे प्रतिनिधी उभे आहेत. मगाशी प्रश्न उत्तर विभागानं आपला परिचय दिलेला आहे. पुन्हा एकदा प्रश्न उत्तर प्रतिनिधींनी, भगिनी आणि पुरुष यांनी आपला ओळख परिचय करून दिला म्हणजे ते प्रतिनिधी तुमच्याकडून खातरजमा करतील, लेखी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मार्गदर्शन करतील. हा मुद्दा त्यामागचा आहे. म्हणून आपण उगाच अनाठाई गर्दी करणं आणि वेळ अपव्यय करणं हे उचित नाही.
आपल्याला कमी वेळात जास्त काम सगळ्यांचं करायचं आहे. म्हणून आपण ही भावना कृपया लक्षात ठेवावी आणि सहकार्य करावं एवढंच कळकळीचं सांगून ऋणमुक्त जीवन, कर्जमुक्त जीवन जगायचं असेल तर इथे श्रीयंत्राचा समावेश आहे. या श्रीयंत्राची पूजा आमच्या भगिनी रोज करतात आणि त्यांच्या घरात आज सुबत्ता आहे. डोक्यावरचं कर्ज खाली आलेलं आहे. त्या प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात. त्या श्रीयंत्रावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करतात आणि विष्णूंना आवडणारी जी माळ आहे तिला तुळशीची माळ म्हणतात. त्या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र वाचतात. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत. भरपूर हात वरती आलेले आहेत. पण ज्यांचे हात वरती नाही त्यांना कोण सांगेन. म्हणून हात वरती असणाऱ्या भगिनींनी शेजारी भगिनींना तुम्ही जी सेवा करतात ती सांगितली तर दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लागली जाईल आणि त्यांचं भलं होईल. भला करो भला होगा. म्हणून इतरांचंही भलं होण्यासाठी आपण यात लक्ष घालावं हे कळकळीचं आवाहन. वेळेला आणि विषयाला विराम करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपणाला मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देताना आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र मौनानं थांबवू. काही क्षण आपण प्रार्थना झाल्यानंतर मौनानं प्रथम भगिनींना प्राधान्य आहे. नंबर 1च्या गेटनं भगिनी प्रतिनिधी समाधी औदुंबर याला प्रदक्षिणा न करता केवळ वळसा घालून दरबारात उभ्यानं, मुजरा न करता स्वामींना हात जोडतील, विनंती करतील. अनुभव घ्या, घरी जाईपर्यंत तुमच्या समस्या मार्गी लागतील असा आमचा विश्वास आहे. म्हणून आपण मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीप्रमाणे आपण यात सहभाग घ्यावा, इतरांना सहभागी करावं एवढंच कळकळीचं सांगून विषयाला विराम करून पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र इथे थांबू. पुढील निवेदन आमचे प्रतिनिधी ज्यांना समस्या विचारायच्या आहेत, आज रविवार आहे, ज्यांना आपल्या समस्यामुक्त व्हायचं आहे त्यांनी मल्हारी सप्तशती विभागात आपण लक्ष घालावं, पारायण करावं. घरी जाईपर्यंत त्यांना खंडोबाचा आशीर्वाद मिळेल. आणि ज्यांना थोडासा वेळ आहे, ज्यांना काही प्रश्न नाही, ज्यांना मनशांती हवी आहे त्यांना यज्ञभूमीत सुविधा केलेली आहे. या 2 बाबी कृपया आपण आमच्या प्रतिनिधींशी संपर्कात त्यांच्याशी संवाद साधावा एवढंच सांगून आपण प्रार्थना करून हे सत्र थांबू. श्री स्वामी समर्थ.